हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 46. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रप्राणय धार्तराष्ट्रारणे हन्युस तन्मे क्षेमतरं भवेत. आता प्रतिहल्ला प्रतिकार न करणाऱ्या निशस्त्र असलेल्या मला धृतराष्ट्राकडील युद्धोत्सुकांनी जरी ठार मारलं तरी ते माझ्या कल्याणाचंच होईल. युद्ध न करण्याचा अत्यंत खळबळजनक निर्णय घेऊनही भगवंत श्री काहीच प्रतिक्रिया देत नाही. ते शांत आहेत. कदाचित त्यांनी स्मितहास्यही केलं असेल. अशा वेळी माणसाची मानसिक अवस्था महाविचित्र होते. अफलातून नगरीत राहणाऱ्या बाळूची पत्नी एकदा बाळूवर रागावली, कडाडून भांडली, रागाने लाल लाल झाली. त्याभरात कायम करता माहेरी जाण्याची तिने धमकीही दिली. तिला वाटलं आता बाळू दीनवाणा होऊन तिची मनधरणी करील. पण बाळू शांतपणे चहा करू लागला. वर म्हणाला, भांडून भांडून तुझा घसा दुखायला लागला असेल, थकवा आला असेल, थोडा चहा पी, म्हणजे जरा बरे वाटेल. आणि अर्जुनाची अवस्था विचित्र झाली आहे. मी एवढा पाप पुण्य धर्म अधर्म अशा गोष्टी करत आहे, युद्ध न करण्याचा इरादा सांगत आहे, तरीही माझा कैवारिक काहीच बोलत नाही. याला बोलता करायला आता करू तरी काय? यावर आता भगवंत श्रींना बोलतं करायला तो शेवटचा शस्त्र बाहेर काढत आहे. तो आत्मसमर्पणाचा निर्णय बोलून दाखवत आहे. अर्जुन भगवंत श्रींना सांगत आहे की तो आता निशस्त्र होऊ इच्छितो. कौरवांनी त्याच्यावर हल्ला केला तरी तो त्यांना प्रत्युत्तर देऊ इच्छित नाही. त्याला कसलाही प्रतिहल्ला प्रतिकार करायची इच्छा नाही. रणांगणावर शस्त्र नसलेल्या स्थितीत त्याच्यावर जर कौरवांनी हल्ला केला आणि त्याला ठार मारलं तरी ते त्याला चालणार आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी त्याला तसा मारला तर ते त्याच्या कल्याणाचंच आहे. कारण कुलाचा घात करायला उत्सुक झालेल्यांना अशीच देहांताची शिक्षा व्हायला हवी. याचा अर्थ अर्जुन आता शस्त्रास्त्र खाली ठेवण्याची भाषा करत आहे. अर्जुनाने खरोखरच तसे केले तर कौरव त्याला तशा निशस्त्र स्थितीत ठार मारण्याचाच संभव जास्त आहे. वास्तविक या धर्मयुद्धात अनेक युद्ध नियम पाळायचे आहेत. त्यात एक नियम असा आहे की जर योद्धा निशस्त्र असेल तर त्याला मारायचे नाही. युद्ध करणाऱ्या जवळच युद्ध करायचे आहे. पण कौरव अधर्माने वागणारे, नीतिनियम स्वतःच्या फायद्यासाठी गुंडाळून ठेवणारे आहेत. अर्जुनासारखा अस्सल मोहरा आयताच मारायला सापडला तर ते काही युद्धनियम तपासत बसणारे नव्हते. येन केन प्रकारे शत्रू मारून मोकळे होणार होते. कारण अर्जुन मेला म्हणजे अर्धी लढाई जिंकल्याप्रमाणेच होते. अर्जुन हा पांडव पक्षाचा कणा होता. त्याला ते सोडणार नव्हते. यामुळे अर्जुन भगवंत श्रींना सांगत आहे की मी शस्त्र त्याग करतो. आता मला ते ठार मारतील तर बरंच होईल. पापी विचार केल्याची ती शिक्षा मला मिळायलाच पाहिजे. यात अर्जुनाला भगवंत श्रींना त्यांचं मत प्रकट करायला लावायचं आहे. कारण हे युद्ध काही भगवंत श्रींनी घडवून आणलेलं नाही. कौरवांनी आपल्या अधम वर्तणुकीने ओढवून घेतलेले आहे. युद्ध अटळ आहे आणि ते होणारच असं जेव्हा निश्चित झालं त्यावेळी अर्जुन आणि दुर्योधन दोघेही भगवंत श्रींकडे युद्धासाठी मदत मागायला गेले होते. भगवंत श्रींनी त्यांच्या मदतीचे 2 भाग केले. एक त्यांचं औक्षणी सैन्य आणि 2 ते स्वतः लढाई न करणारे, केवळ सारथ्य आणि सल्ला देणारे. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार.
दुर्योधनाने सैन्य स्वीकारले, अर्जुनाने भगवंत श्रींना स्वीकारले. आता अशा परिस्थितीत त्याला जर युद्ध न करता तेथून निघून जायचं असेल तर त्याला भगवंत श्रींची अनुमती हवी आहे. इतर कुणी सारथी नोकर असता तर तो केव्हाच त्याला आज्ञा करून मोकळा झाला असता. येथे भगवंत श्री आहेत म्हणून तो त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहे. हरिओम.